दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वाद मसाल्याचा मिरची उत्सव सुरू झालाय। चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या, जिथे मिरच्यांचं उत्पन्न जास्त आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यापाशी जाऊन ती मिरचीची क्वालिटी बघून कमीत कमी रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला या ठिकाणी अनेक प्रकारच्या मिरच्या बघायला मिळतील। त्यामध्ये बेडगी असेल, काश्मीरी असेल, लवंगी असेल, संकेश्वरी असेल, गुंटूर असेल। आणि याही वर्षी माझा मसाला कलर, तिखट, टेस्ट वर्षभर टिकून राहिली पाहिजे म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आली आहे या सर्व मिरच्या। तर हा महोत्सव 15 मार्च ते 30 मे पर्यंत मैत्रिणींना सुरू आहे। तर वाट कसली बघताय? जवळ तुम्हाला जी सोयीस्कर असेल त्या शाखेला जावा आणि तुम्हाला असणारी मिरची खरेदी करा। ईश्वरपूर सांगली रोडवर धावत्या ओमनी कारला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही। पेठ सांगली रस्त्यावरील बॉम्बे स्टील आणि रिलायन्स पेट्रोल पंपासमोर आज सकाळी एक थरारक घटना घडली। चालत्या ओमनी कारला अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। या कारमध्ये गॅस किट बसवलेले असल्याने आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले। मात्र स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि तातडीच्या ईश्वरपूर अग्निशामक दलाच्या मदतीमुळे मोठी दुर्घटना टळली असून आग विझवण्यात यश आलं आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। एक ओमनी कार पेठ सांगली रस्त्यावरून भाजीपाला घेऊन जात असताना अचानक बॉम्बे स्टीलच्या समोर कारमधून धूर निघू लागला। चालकाच्या लक्षात येताच कार रस्त्याकडेला थांबवली। कारमध्ये गॅस भरलेला असल्याने आगीचा भडका उडाला। रिलायन्स पेट्रोल पंपाच्या अगदी समोरील बाजूस ही घटना घडल्यामुळे परिसरात काही काळ प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। घटना घडताच परिसरातील स्थानिक नागरिक, व्यावसायिक आणि वाहनधारकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली। पेट्रोल पंपाच्या जवळच ही आग लागल्याने प्रसंगावधान राखून नागरिकांनी पंपावरील फायर किटचा वापर केला। मात्र आग विझत नसल्याने ईश्वरपूर नगर परिषदेची अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले। त्यांनी 20 मिनिटांच्या प्रयत्नांनी आग विझवण्यात यश मिळवलं। या भीषण आगीत ओमनी कारचे मोठे नुकसान झाले आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। गॅस किटच्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे।